आज मी बनवणार आहे एकदम सिंपल, सोपी आणि चविष्ट कचोरी। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला रेसिपी पूर्ण समजेल। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला पटकन सुरुवात करू। इथे मी बाउल मध्ये 1 कप मैदा घेतले। आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि चमचाभर ओवा हातावर चोळून घेऊन टाकते। 1 चमचा तेल टाकून आता हे छान मिक्स करून घेणार आहे। आता यात मी पाणी टाकते। पाणी आपल्याला एकदम टाकायचं नाहीये, थोडं थोडं करत टाकायचंय। पीठ आपल्याला थोडंसं घट्ट मळायचं आहे आणि इथे मी पीठ छान असं घट्ट मळून घेतलेलं आहे। हे 10 मिनिट मी बाजूला ठेवते। तोवर आपण स्टफिंग करून घेऊया। इथे मी 2 छोट्या आकाराचे आलू उकडून मॅश करून घेतलेले आहेत। त्यामध्ये 1 छोट्या आकाराचा कांदा घेतलेला आहे, 1 हिरवी मिरचीचे तुकडे, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा धने पूड आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून आता मी हे छान मिक्स करून घेते आणि इथे आपलं स्टफिंग तयार आहे। आता मी एका सरफेसवर पीठ घेते। इथे पण मी एकदा पीठ छान मळून घेणार आहे। आता इथे मी पिठाचे 2 भाग करून घेते। आता आपल्याला इथे याची पोळी लाटायची आहे। त्यासाठी मी थोडंसं कोरडं पीठ टाकून घेतले खाली आणि इथे मी पोळी छान लाटून घेतलेली आहे आणि इथे मी थोडंसं तेल टाकून घेऊन छान स्प्रेड करून घेते आणि यावर थोडंसं कोरडं पीठ शिंपडून घेते। आता आपल्याला फोल्ड करायचं आहे। या पद्धतीने जर आपण फोल्ड केलो तर आपल्या कचोरीला लेयर खूप छान येतील। या भागावर पण मी थोडंसं तेल टाकून घेते आणि थोडंसं कोरडं पीठ टाकून घेते आणि परत एकदा याला फोल्ड करून घेते। आता मी हे बेलण्याने लाटून घेते म्हणजे हे थोडंसं पातळ होईल। आता यावर मी थोडंसं तेल टाकून स्प्रेड करून घेतले आणि पीठ पण टाकले। आता मी याचा रोल करून घेत आहे। इथे या रोलचे आपल्याला 2 भाग करायचे आहेत। त्यासाठी मी चाकूने हे कट करून घेते आणि तुम्ही इथे बघू शकता किती छान पदर दिसते त्याचे। आता आपल्याला यातला 1 भाग घ्यायचा आहे। ह्या वरच्या बाजूने थोडंसं हाताने प्रेस करून हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे आणि इथे मी पारी बनवून घेतली आहे। थोडंसं याला प्रेस करून घेते आणि यात स्टफिंग टाकते, जे आपण आलूचं स्टफिंग बनवलं होतं ते। आता हे स्टफिंग टाकून आपल्याला ही वरची बाजू क्लोज करायची आहे। जसं आपण पुरणाची पोळी करतो त्याच पद्धतीने हे करायचंय। इथे मी हे छान क्लोज करून घेते। हा वरचा भाग तुम्ही काढू पण शकता किंवा तिथल्या तिथे चिटकवू पण शकता आणि इथे बघू शकता किती मस्त पदर दिसते त्या कचोरीची। थोडंसं हलक्या हाताने मी याला प्रेस करून घेतले आणि आपल्याला हे आता तळून घ्यायचे। इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचे, तेल जास्त गरम नसू नये। इथे बघू शकता मी कचोरी टाकल्यावर किती हलके बुडबुडे येते। असंच तेल तापलेलं हवंय। ही कचोरी तळताना बिलकुल घाई करायची नाहीये। एकदम कमी गॅसवर हे छान तळू द्यायचं आहे। इथे खालची बाजू छान गोल्डन कलर झालेली आहे, त्यामुळे मी हे उलटून घेते। हे कचोरी तळताना 4 ते 5 मिनिट तरी लागतात। कमी गॅसवर यासाठी तळायचे म्हणजे जे लेयर्स आहेत ते छान तळल्या जातात, आतमध्ये कच्चं राहणार नाहीये। आणि इथे आपली कचोरी छान तळून झालेली आहे। मस्त ब्राऊन कलर आलेला आहे कचोरीला। मला ही कचोरी तळण्यासाठी 5 ते 6 मिनिट लागलेले आहेत। आता मी हे एका डिशमध्ये काढून घेते। भारी दिसते ना ही लेअरवाली कचोरी? तुम्हाला कशी वाटते कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि इथे आपली लेअरवाली कचोरी तयार आहे। एकदम साधी सोपी अशी ही रेसिपी आहे। आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल। आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तर मस्त रहा, मस्त खा। बाय बाय।